हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज नेक्स्ट डे आहे. काल संध्याकाळी मी आलो 5 वाजता अँड थकले असल्यामुळे काही व्हिडिओ शूट वगैरे नाही केला. तर आज आम्ही रेडी होऊन मॉर्निंगलाच सकाळी चाललो आहे माहूरगडावर दर्शनासाठी. देश गाडी चालवतोय, ताई बसल्यात पुढे. आपल्या 3.5 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ म्हणजे माहूरगड आहे, रेणुका देवीचं. योगायोग झाला, आज आम्ही सगळे चाललोय. आमच्या बहीण पण एकदम तयार होती. काल मस्त मटणाचा बेत झाला, मस्त एक नंबर मटण बनवलंय. स्पेशली मटण खायला आलो होतो आम्ही आज आणि मस्त हे मटण खाऊन आज आम्ही काल खाऊन आज आम्ही निघालोय देवदर्शनाला. सो चांगला योगायोग आहे, एन्जॉय करू. चला. आस्था, स्माइल तर करा ग थोडस. आस्था खूप दिवसांनी एवढं काही चढलोय, थकलोय पूर्ण. पण व्ह्यू मस्त आहे सतीशा. अजून तिथे वरती जायचं आपल्याला, हो ना? एवढं वरती आहे ना ताई अजून. आलो आपण आता वरती गडावर. तर इथून घेऊयात दर्शन. गर्दी नाही आहे जास्त, होऊन जाईल लवकर दर्शन आपलं. मस्त व्ह्यू आहे. चला पाहू आता. सो तरी ते आमचं दर्शन घेऊन झालं होतं, काहीच गर्दी नव्हती म्हणून आमचं दर्शन खूप पटकन झालं. आणि तिकडे आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता म्हणून आम्ही फोटो काढू शकलो नाही किंवा व्हिडिओ काढू शकलो नाही. दर्शन झाल्यावर आम्ही ते थोडा निवांत बसलो होतो. तिकडे चहा येत होता, चहा पिला आम्ही. तिकडे चहा विकणारा माणूस होता, खूप मंकीज होते. आस्था खूप पाहून घाबरतही होती, मज्जाही करत होती, त्यांना दाणे वगैरे देत होती. आणि सतीश असंच व्ह्यू. आणि लिटरली आम्ही तिथे 12-12:30 वाजता होतो, तरी पण समोर इतकी धुकं दिसत होती गडावरती आणि समोरचं सगळंच म्हणजे काहीच दिसत नव्हतं. इतके छान छान व्ह्यू होतं. खरंच नक्कीच एकदा जावं. आणि खूप प्रसन्न वाटत होतं. खूप छान आहे देवी, खूप सुंदर आहे मंदिर. नक्की जावं सगळ्यांनी. भाऊ हे काय आहे? पानाचा विडा असतो. अच्छा, सांगतात काय काय टाकते. काय काय लोम, सुपारी, लोम, विलायची, जायफळ, जायपत्री, असं मंदारा, असं 13 प्रकार. अच्छा. हा तुला आणि हे पाकिटामध्ये देता तुम्ही? त्रिगुणी विडा म्हणतात. अच्छा. रेणुका देवीचा मेन प्रसाद. अच्छा, रेणुका देवीला आवडणारा प्रसाद त्रिगुणी विडा, तांबूल विडा म्हणतात. ओके. 13 प्रकारच्या साहित्यात आपण विडा बनतो पूर्ण.
आणि हे घरी पण घेऊन जाऊ, प्रसाद चढवून घरून घेऊन जाऊ शकतो. घरी घेऊन जायचं, वाटायचं, खायचं. अच्छा. सतेश मित्रांनो, आम्ही आता इथे बसलोय महाप्रसाद खायला. एक सुंदर महाप्रसाद असतो. सो आम्ही एकच ताट घेतलेलं आहे, ज्याच्यात आम्ही सगळे महाप्रसाद घेणार आहे. चलो नेक्स्ट टेस्ट. ठीक आहे, पहा मस्त आहे. घ्या. हे यवतमाळमधलं मातोश्री एक भांड्यांचं दुकान आहे. इतकं सुंदर भांडी, इतकी सुंदर व्हरायटी, सगळंच मिळेल तुम्हाला. हे प्लेट्स इतके छान असे क्यूट वाटे आहेत आणि रिजनेबल आहे, खूप रिजनेबल आहे. इतकी व्हरायटी आहे. आपल्या पुण्यातही भरपूर दुकानं आहेत तशी, पण हे एकाच ठिकाणी तुम्हाला सगळं काही मिळेल. आणि जय श्रीकृष्णा, किती सुंदर मूर्ती आहे कृष्णाची. तर मंडळी, खरंच हे जे शॉप आहे मातोश्री, तिथे सगळं होम डेकॉर, भांडी, स्टेनलेस स्टील, पितळ, अजून आर्टिफिशियल क्रॉकरी, सगळीच प्रकारची भांडी होती. आणि असे शोपीस, स्टॅच्यूज, फर्निशिंगचं सगळं 3 मजली दुकान आहे ते. पण इतकं सुंदर, इतक्या छान मूर्ती होत्या. तुम्ही पाहू शकता, जेवढं काही मला व्हिडिओ घ्यायला जमलं आहे. आणि युनिक आयटम्स आहेत, खरंच खूप छान आहे. आणि तिथून मी एक गणपतीची मूर्ती घेतली. मी शेवटी फोटो लावेलच गणपतीचा. आणि ऑफकोर्स मी गेली आणि शॉपिंग तर करून घेणारच. सो मी पण भरपूर शॉपिंग केली. अजूनही घेतलं असतं, पण गाडीमध्ये इतकी ठेवायला जागा हवी म्हणून मी थोडक्यात आहे. या मुलीने आपलं खूप हेल्प केली आहे. जवळजवळ 1.5 ते 2 तास ती आमच्यासोबत फिरती आहे. तुम्ही येते उद्या काही दिवसात ब्लॉग. युट्यूबवर येणार आपले पाणीपुरीचे मेंबर्स. तिवारी चाट सेंटर. तिवारी चाट सेंटर. शॉपिंग झाली, आमचं खाऊनही झालं. आम्ही पाणीपुरी, रगडा पॅटीस, कच्ची दाबेली भरपूर काही खाल्लं आहे. आणि आता आम्ही इथं दूध घ्यायला थांबलो आणि मग आम्ही आता घरी जाणार. सो हा होता यवतमाळचा ब्लॉग. आम्ही यवतमाळमध्ये होतो तोपर्यंतचा ब्लॉग. सो आता उद्या आपण नागपूरला जाणार, तर उद्या नागपूरचा ब्लॉग पाहूया. तर आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करू. बाय बाय. बाय करा. बाय करा. आस्था खूप क्रँकी झाली आता. बाय.